तूच कुलदैवत माझा खंडोबा, देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत. कार्यक्रम तर पुढे बघा आम्ही कसं एन्जॉय करतो. शंभूच अवतार देवा तूच. काही जिथं अंकल सगळे कामं करायला घेतले, आणखी आली नाही म्हणून. इथे नाश्ता करायला घेतले आणि इथं आणखीन केला खायला घेतलं. गाई जिथं भाकरी करायला घेतलं. बाजरीच्या भाकरी करायला घेतलंय. ते दीदी दीदी काय बोलशील? आम्हाला भाकरी नाही काही पण. आई आहे इथं, आईने शेंगा करायला घेतल्या, सोय करायला घेतले. ते दीदी यावेळी चालले लग्नाला. इथं बॅग आहे. हा नक्कीच. काकांनी थंडा प्यायला घेतला. हमारे मामा ने दिए, मामा को पैसा मिला है. मामा ने दिया चैन. हाँ हमारे मामा को बहुत पैसा मिला इस जमीन का. गाई जिथे नाश्ता करायला घेतला. जिथे आईने करायला घेतले तिखट भाकर. नवीन रेसिपी आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा. भारीची काढताना पक्की जुनी रेसिपी आहे. आम्ही जन्माला गेलो चायला. मावशीच्या पोरीचं लग्न आहे म्हणून यांच्या बॅगी बघा. एकीच्या 2-2 बॅग आहेत. काहीच आपला विषयच खाड आहे. काय इथे शेंगा खायला घेतल्या. काकाला नागायला. जिथं पुरणपोळ्या करायला घेतलाय. बघा गाईस तरी मटणाची तरी. अंकलने ठेचा बनवायला घेतलाय. मुकादमांचा ठेचा आहे. बरोबर आहे. गाईस तयार आहे मुकादमांचा ठेचा. बाय बाय. एवढ्या बॅगी घेऊन चालल्या आहेत. बाय. इथं जोड्याने शेंगा शिजवायला घेतलाय. गाई जिथे दिवे भरायला घेतलेत.
चंपाषष्ठीची तयारी सुरू आहे. काम झालं तर चाललंय सगळे आपल्या आपल्या घरी. आता भेटूया आपण 8ला रात्री. आता आम्ही घरी चाललेलो पण आंटी आली रांगोळी काढायला, तर आम्हाला पण थांबायला लागेल. चला तर आता आपण थांबू आणि रांगोळी काढून घेऊया पहिले, नंतर जाऊ घरी. गाईज आता झालेलं आहे आमची रांगोळी काढून. चला तर आता आम्ही घरी जातो, नंतर येऊ 8ला वापस. चला बाय. तर गाईज आता आलो आम्ही तयारी करून देवाऱ्यात, पण आम्हाला आरती भेटली नाही. चला तर आपण कुलदेवाचं दर्शन घेऊया. शिव शंभूच अवतार देवा तूच मल्हार. गाईज इथे तली भंडारची तयारी सुरू आहे. देवा तूच मल्हार उधली तो देवा भंडार. सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा विजा घोडा पावणे तोडा अंगावर शाल सदा ही लाल आरती करी मालका सुंदरी डोंगराचा डोंगरा बनवला होगा देवला देऊन बानाई पहिल्या पायरीला देऊन माणसा देवी संगतीला मन करुणी मनी मल्हाराचा जाऊन मैसला जेजुरी गडाला. माझा राजा खंडेराया माझा राजा खंडेराया. काही कारणास्तव बँड नाही आहे म्हणून आम्ही इथे गाणं लावायला घेतलंय. इथे जेवणाला सुरुवात झाली आणि इथे जेवण करायला एवढी लाईन लागले, तर आम्ही आता नंतर करतो जेवण. हा तुम्ही जेवून घ्या, आम्ही नंतर जेवतो. तर यो भाऊ जेवायला बसले. तर कसं वाटतं तुला जेवण, कसं वाटलं? चांगलं आहे. ओके, जेवण चांगलं आहे बोललेलं आहे. आता बघू आपण जेवण कसं आहे. प्रसाद खायला घेतलाय. खायचं असेल तर इथे घरी घेऊन येणार नाही. तर काका इथे जेवायला बसलाय.
बाजरी भाकर आहे. 1 वर्षाने बाजरी भाकर खाते. काय सांगते तुम्ही बी जेवायला या. गाईज आम्हाला सोडून मामाच्या जवळ जेवायला बसले. आता मामाने जेवायला बसवलं तर जेवायला बसलो. तुम्ही पण या. गाईस तुम्ही पण या सर्वजण जेवायला. हा या घरी आणून देणार नाही कोणी. भाजी, वांग्याचा भरता, आणि ठेचा, ठेचा, उलपतची भाजी, बाजरीची भाकर, तांदळाची पुरणपोळ्या, तांदळाची भाकर. तांदळाच्या भाकऱ्या, पापड आहे. पुरणपोळ्या संपलेले आहे. आता पुरणपोळ्या पण संपलेल्या आहेत ना, वांग्याचा भरता पण संपलेला आहे. आता कोणी येऊ नका जेवायला. हा आम्ही फक्त बोलायचं म्हणून बोलतोय जेवायला या, पण येऊ नका. हा, कोणीच येऊ नका. मी काय बोलशील चंपाषष्ठी आहे आज आपले. एकदम मस्त आनंदात पिसावला पण या पिसावला पण सर्व बोलू मस्त मटण कधी आहे ती सवल आपली? 21 तारीख ओके 21 डिसेंबर सर्वांनी नक्की या. सर्वांनी नक्की या. सवालात 6 बकरे आणलेले आम्ही. हा 6 बकऱ्या पण काय कारणास्तव ती कॅन्सल झाली आमची 3 सवल. वर्षांनी एकदा येते आम्हाला. ती खायला थोडा मजा येते. एवढं मजा येते. आणि आता अंकल आलेले. तर गाईज इथे आमच्या मुकादम परिवाराच्या महिला मंडळ जेवायला बसलाय. मामा बसला पाटावरी. मामा बसले बाशीला येते मांडीवर बाचीला मांडीवर घ्या. अजून बस. फॅन ना चला आतमध्ये मग तू पहिल्यांदा झालं का देवारण? हा का ध्रुव एवढा लेट आलास काय बोलशील? ओके तर गाईज हे आहेत आमच्या मुकादमांचे भोपी. 3 मोठे भोपी आणि बाकीचे लहान भोपी. गाईज इथे शेंगा खायला घेतलाय. इथे अंकल सगळं घेतलं शेंगा खायला. आणि आता आपली डिसेंबरमध्ये ती सहल आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की या. चला तर हा ब्लॉग इथेच एंड करते. तर गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.